आकाशवाणी मुंबई, प्रज्ञा जांभेकर आणि मी उमेश घळसासी. प्रादेशिक बातम्या देत आहोत. ठळक बातम्या. विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन संस्थगित. आगामी अधिवेशन 28 फेब्रुवारीपासून नागपुरात. विद्यापीठ कायद्यात सुधारणा करणाऱ्या विधेयकाला विधिमंडळाची मंजुरी. चर्चेशिवाय विधेयक मंजूर केल्याचा भाजपाचा आरोप. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधात ईडीकडून आरोपपत्र दाखल. आणि कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे राज्यात नवे निर्बंध लादण्याचा निर्णय 2 दिवसात घेणार असल्याची आरोग्यमंत्र्यांची माहिती. आता ऐकूया बातम्या विस्तारानं. मात्र त्याआधी एक आवाहन. कोविड-19 प्रतिबंधक लसीकरणात भारत 150 कोटी मात्रा देण्याकडे वेगानं वाटचाल करतोय. त्याचवेळी कोरोनाच्या नवनव्या प्रकारांच्या बातम्या चिंता वाढवत आहेत. अशावेळी आम्ही श्रोत्यांना आवाहन करतो की लवकरात लवकर पूर्ण लसीकरण करून घ्या. तसंच इतरांनाही लसीकरणासाठी प्रोत्साहित करा. याशिवाय कोरोना प्रतिबंधक नियम पाळा, गर्दी टाळा, मुखपट्टी अवश्य वापरा आणि हात वेळोवेळी स्वच्छ धुवा. चला त्वरा करा, लसीकरण अवश्य करून घ्या. कोरोनाशी संबंधित योग्य माहिती, मार्गदर्शन आणि मदतीसाठी राज्याच्या 020 26 12 73 94 या मदत क्रमांकावर संपर्क साधा. राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचं कामकाज काल संस्थगित झालं. पुढचं अधिवेशन येत्या 28 फेब्रुवारीला नागपूर इथं सुरू होणार असल्याचं सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी विधान परिषदेत तर उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी विधानसभेत जाहीर केलं. या अधिवेशनात 24 विधेयकं संमत झाली. एक विधेयक संयुक्त समितीकडे पाठवायचा निर्णय झाला, तर 3 विधेयकं मागं घेतली गेली अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल अधिवेशनानंतर बातमीदारांशी बोलताना दिली. संमत झालेल्या विधेयकांमध्ये ऐतिहासिक शक्ती विधेयकाचाही समावेश आहे. यामुळे राज्यातल्या महिला आणि मुलांची सुरक्षितता वाढवायचा प्रयत्न सरकारनं केलाय. महिला शक्तीला बळ देत असतानाच पुरुषांवरही विनाकारण अन्याय होणार नाही याचा समतोल साधायला प्रयत्न या विधेयकातून केला असल्याचं त्यांनी सांगितलं. अकृषी विद्यापीठं आणि महाविद्यालयांमध्ये शिक्षकांच्या पदांना संवर्गनिहाय आरक्षण लागू करायचं महत्त्वाचं विधेयकही या अधिवेशनात संमत झालं. यासोबतच अधिवेशनात 31,298 कोटी 26 लाख रुपयांच्या पुरवणी मागण्या मंजूर करण्यात आल्या. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय घेतल्या जाऊ नयेत असा ठराव एकमतानं मंजूर झाला. आता तशी शिफारस निवडणूक आयोगाला केली जाणार आहे. ओबीसींच्या राजकीय आरक्षणासाठी इम्पिरिकल डेटा संकलित करता यावा म्हणून पुरवणी मागण्यांद्वारे 435 कोटी रुपये मंजूर केल्याचं पवार यांनी सांगितलं. राज्यात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी काल विधानसभेत अंतिम आठवडा प्रस्तावावरील उत्तरात दिली. महिला अत्याचाराचे राज्यात 30,548 गुन्हे दाखल झाले. अनेक घटनांमध्ये परिचितांकडूनच अत्याचार झाल्याचं समोर आलं आहे. यापुढे अत्याचार करण्याचं धाडसच कुणी करू नये अशी कडक तरतूद शक्ती विधेयकात केल्याचं गृहमंत्र्यांनी सांगितलं. अंमली पदार्थ विरोधी कायद्याअंतर्गत ऑक्टोबर 2021 पर्यंत राज्यात 7,187 गुन्हे दाखल झाले. तसंच 833 जणांना अटक झाली असं ते म्हणाले. पेपरफुटी प्रकरणाबाबत विद्यार्थ्यांना नक्कीच न्याय देण्यात येईल. पोलिसांच्या बदल्यांबाबत संपूर्ण पारदर्शकता असल्याचं त्यांनी सांगितलं. भारतीय स्वातंत्र्याच्या 75व्या वर्धापन दिनानिमित्त राज्यात जुन्या आणि मोडकळीस आलेल्या 75 पोलीस ठाण्यांच्या नवीन इमारती उभारल्या जाणार असल्याची घोषणा गृहमंत्र्यांनी केली. तसंच राज्यात 10 नवीन पोलीस स्टेशनं आणि 906 पदं नव्यानं निर्माण करण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं. विधानसभेनं मंजूर केलेलं महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ तिसरी सुधारणा विधेयक विधान परिषदेतही मंजूर करण्यात आलं. या विधेयकामुळे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्र्यांना प्रकुलपती म्हणून राज्यातल्या विद्यापीठांवर काम करण्याचे अधिकार मिळणार आहेत. मात्र विरोधकांनी या विधेयकाला जोरदार विरोध करत काल सभात्याग केला. विद्यापीठाच्या शिक्षण प्रणालीत राजकीय हस्तक्षेप होण्याचा धोका या विधेयकातील तरतुदींवरून दिसतो आहे अशी टीका विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली. राज्यपालांचे अधिकार या विधेयकाच्या माध्यमातून कमी करून त्यांना नाममात्र अधिकार देण्याचा प्रयत्न आहे. आजपर्यंत कुलगुरूंच्या निवडणुकीत राजकीय हस्तक्षेप नव्हता, मात्र आता या नव्या सुधारणांमुळे तो शक्य होणार आहे असं त्यांनी सांगितलं.
विद्यापीठांना अधिकाधिक स्वायत्तता देण्याचा अंतर्भाव राष्ट्रीय शिक्षण धोरणात आहे, मात्र त्यालाच या विधेयकानं हरताळ फासलाय असं दरेकर यांनी सांगितलं. महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ तिसरी सुधारणा विधेयकावर सरकारनं चर्चाच होऊ दिली नाही, याबद्दल विधानसभेतले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहाबाहेर बोलताना जोरदार टीका केली आहे. उच्च तंत्र शिक्षण मंत्री हे विद्यापीठाचे टेंडरचे डॉक्युमेंट बोलवतात आणि त्याच्या ढवळाढवळ करतात. आता तर अधिकारच त्यांनी घेतलाय उद्या विद्यापीठाच्या खरेदीपासनं तर विद्यापीठामध्ये कुठल्या कोर्सेसला अप्रुव्हल द्यायचं इथपर्यंत आणि हे जे काही सगळे फ्रॉड होत आहेत या सगळ्या गोष्टींमध्ये आता पूर्ण अधिकार त्यांनी स्वतःकडे घेतल्यात. त्यामुळे महाराष्ट्रातली विद्यापीठं यापुढे राजकारणाचा अड्डा बनणार आहे आणि सरकारच्या हातचं बाहुलं बनणार आहे. आम्ही याचा विरोध करतो म्हणून यांनी चर्चाच करू दिली नाही. राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरुद्ध आज ईडीनं विशेष न्यायालयात आरोपपत्र दाखल केलं. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी देशमुख यांना प्रमुख आरोपी करण्यात आलं असून त्यांच्या चिरंजीवांवरही आरोप लावण्यात आले आहेत. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी प्रथम देशमुख यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले होते. त्यानंतर गेल्या एप्रिलमध्ये सीबीआयनं त्यांच्या चौकशीला सुरुवात केली होती. आता मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडी त्यांची चौकशी करत आहे. 1 नोव्हेंबरला अनिल देशमुखांना अटक झाली असून त्यांना मुंबईच्या आर्थर रोड तुरुंगात ठेवलं आहे. अमरावतीच्या पोटे इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये गेटचं रंगकाम सुरू असताना विजेचा धक्का लागून कॉलेजच्याच 4 कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. घटनास्थळी पोलीस दाखल झालेत. पुढचा तपास सुरू आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. कोविड-19 से बचाव और सुरक्षित रहने के 3 उपाय. मास्क लगाएं, 2 गज दूरी है जरूरी, सुरक्षित दूरी रखें, हाथ और मुंह साफ रखें. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. गेल्या 2 दिवसात महाराष्ट्रात कोविड-19च्या रुग्णांमध्ये दुपटीनं वाढ झाल्याच्या पार्श्वभूमीवर येत्या 2 दिवसात मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून निर्बंधाविषयीचा निर्णय घेऊ, असं राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मुंबईत झालेल्या वार्ताहर परिषदेत सांगितलं. राजधानी दिल्लीमध्येही रुग्णसंख्या वाढल्यामुळं तिथले निर्बंध अधिक कडक करण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे महाराष्ट्रातही निर्बंध कडक करायचे का, या संदर्भात ही चर्चा असेल, असं त्यांनी सांगितलं. राज्यात 87% लोकांनी लसीची पहिली मात्रा घेतली असून 57% लोकांनी लसीची दुसरी मात्राही घेतली आहे, अशी माहितीही त्यांनी दिली. मुंबईतला पॉझिटिव्हिटी दर 4% आलेला असला तरी नागरिकांनी नियमांचं काटेकोर पालन करावं, असं आवाहन टोपे यांनी केलं. मुंबईत सध्या नवे निर्बंध लावले जाणार नाहीत, त्याबाबत योग्य वेळी निर्णय घेतला जाईल, असं मुंबईचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी सांगितलं. मुंबईतल्या कोरोना संसर्गाचा आढावा घेतल्यानंतर ते वार्ताहरांशी बोलत होते. सध्या 3ऱ्या लाटेचीही सुरुवात असू शकते. बाधितांची संख्या वाढली, परंतु रुग्णालयात भरती होण्याचं प्रमाण कमी आहे. त्यामुळे शाळा बंद करायचा विचार नसल्याचं त्यांनी सांगितलं. कोरोनाच्या ओमायक्रॉन या स्वरूपाची लक्षणं सौम्य वाटली तरी त्यामुळं आरोग्य सेवेवर मोठा ताण येऊन आरोग्य आणि वैद्यकीय सेवेत उलथापालथ घडवू शकतो, असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेनं दिला आहे. ओमायक्रॉनचा प्रसार सहजगत्या होत असल्यानं अनेक देशांमध्ये महामारीची लाट पुन्हा उसळते. विशेषतः लशींचं संरक्षण अद्याप न मिळालेल्या लोकांना याचा धोका जास्त आहे. या महामारीमुळे रुग्णालयं आणि इतर वैद्यकीय सेवांवर तीव्र ताण येऊ शकतो, असं जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलं आहे. देशात काल नव्यानं आढळलेल्या कोरोनाबाधितांची संख्या बऱ्या झालेल्या रुग्णांपेक्षा किंचित जास्त होती. देशात काल 7,347 नव्या रुग्णांची नोंद झाली, तर 7,300 रुग्ण कोरोनातून बरे झाले. देशाचा कोरोनामुक्ती दर 98.40% स्थिर आहे. सध्या देशभरात सुमारे 77,000 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. राज्यात काल बरे झालेल्या रुग्णांपेक्षा सुमारे दुप्पट नव्या रुग्णांची नोंद झाली. राज्यात काल पुन्हा अनेक दिवसानंतर 2,000हून जास्त 2,172 इतके नवे कोरोना रुग्ण आढळलेत. 1 डिसेंबर रोजी राज्यात केवळ 767 रुग्णांची नोंद झाली होती. राज्यात काल 1,098 रुग्ण बरे होऊन घरी गेले.
22 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. सध्या राज्यभरात 11,492 कोरोनाबाधितांवर उपचार सुरू आहेत. दरम्यान राज्यात काल एकही नव्या ओमायक्रॉन बाधित रुग्णाची नोंद झालेली नाही. मुंबईत काल 1,377 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली, तर 338 रुग्ण बरे झालेत आणि एका रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 32,600हून अधिक चाचण्या काल मुंबईत झाल्या. सध्या मुंबईत 5,800 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या विशेष पथकानं राज्याच्या आरोग्य विभागाला लसीकरण मोहिमेचा वेग वाढवायचे निर्देश दिले आहेत. राज्याच्या काही भागात ओमायक्रॉनच्या रुग्णसंख्येत वाढ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर या पथकानं राज्याचा दौरा केला. मुंबई, ठाणे आणि पुणे परिसरात कोविड-19 तसंच ओमायक्रॉनच्या रुग्णांची वाढ झाल्याचं निरीक्षण या पथकानं नोंदवलं. भंडारा जिल्ह्यातील लाखनी तालुक्यातील सर्व ग्रामसेवकांनी काल लसीकरणात पुढाकार घेऊन आदर्श निर्माण केलाय. तालुक्यातल्या सर्व ग्रामसेवकांनी केसलवाडा ग्रामपंचायतीमध्ये लसीकरणाचा विशेष कार्यक्रम यशस्वीरित्या राबवला. गटागटात विभागणी करून ग्रामसेवकांनी गृहभेटी देऊन नागरिकांना लसीकरणासाठी प्रोत्साहित केलं. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं जात आहे. देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यात स्वातंत्र्य सैनिकांचा सिंहाचा वाटा आहे. राज्यातल्या विविध जिल्ह्यांमधल्या स्वातंत्र्य सैनिकांचा आढावा आकाशवाणीकडून घेतला जाणार आहे. त्यात आज ऐकूया बुलढाणा जिल्ह्यातले ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक राजाराम वासुदेव पाठक यांचं योगदान. जिल्ह्यातील खामगाव येथे ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक स्वर्गीय राजाराम वासुदेव पाठक हे 1942च्या स्वातंत्र्य संग्रामात प्रमुख स्वातंत्र्य सैनिक होऊन गेलेले आहेत. इंग्रजांविरुद्ध लढण्याकरता महात्मा गांधी यांच्या सूचनेनुसार लाला लजपतराय यांच्या अध्यक्षतेखाली इंग्रजांना चले जाओ चळवळ सुरू झाली, तेव्हा विदर्भातून राजाराम पाठक हे अग्रस्थानी होते. याबद्दल पाठक यांच्या वारसांकडून आपण त्यांच्या कार्याबद्दल काही माहिती जाणून घेत आहोत. त्यांच्या कन्या विजयाराम पाठक यांच्याकडून. सन 1942च्या स्वातंत्र्य संग्रामात जे भरीव योगदान करण्यात आले त्यामध्ये पाठक यांचा सहभाग असल्याने विदर्भ, कोकण, मराठवाडा या सर्वत्र ठिकाणी पाठक यांचे उल्लेखनीय कार्य होते. त्याचबरोबर पुणे येथे झालेल्या गोळीबारामध्ये विदर्भामधून जे स्वातंत्र्य सैनिक सहभागी झाले होते त्यामधून गोपाळराव देशमुख यांच्या समवेत 1942 ते 1944 पर्यंत भूमिगत राहून त्यांच्या चळवळीत सहभाग होता. त्याचबरोबर जे स्वातंत्र्य सैनिक इंग्रजांविरुद्ध लढण्यासाठी तयार होते त्यामध्ये त्यांच्या परिवारांना मदत करण्याची कामगिरी पाठक यांच्यावर सोपविण्यात आली होती. त्यांनी जबाबदारी पार पाडली. या सर्व बाबींची नोंद महाराष्ट्र शासनाने घेतल्यानंतर 1993 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांच्या हस्ते या कार्याबद्दल पाठक यांचा गौरव करण्यात आला होता. बुलढाणा जिल्ह्यातील 1942च्या स्वातंत्र्य संग्रामामधील ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक राजाराम वासुदेव पाठक यांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांच्या वारसांकडून आपण माहिती जाणून घेतली. आकाशवाणी बातम्यांसाठी सचिन ठाकरे, बुलढाणा. सेंचुरियन इथं भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातल्या पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात आज चौथ्या दिवशी शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा भारताच्या दुसऱ्या डावात 3 बाद 54 धावा झाल्या होत्या. तत्पूर्वी भारतानं दक्षिण आफ्रिकेला पहिल्या डावात अवघ्या 197 धावात गुंडाळल्यामुळे भारताला 130 धावांची भक्कम आघाडी मिळाली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन संस्थगित. आगामी अधिवेशन 28 फेब्रुवारीपासून नागपुरात. विद्यापीठ कायद्यात सुधारणा करणाऱ्या विधेयकाला विधिमंडळाची मंजुरी. चर्चेशिवाय विधेयक मंजूर केल्याचा भाजपाचा आरोप. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधात ईडीकडून आरोपपत्र दाखल. आणि कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे राज्यात नवे निर्बंध लादण्याचा निर्णय 2 दिवसात घेणार असल्याची आरोग्यमंत्र्यांची माहिती. आणि याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.